असं वाटतंय तरी आता चुकीचं ठरलाय की काय हे प्रश्न 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 फक्त हे चिन्ह राहिले या मॅच मध्ये टीमची धावसंख्या होती एकूण 12 धावा कमालीची गोलंदाजी यार जबरदस्त आपण पाहिलं तर फिरकीचा जादूगर सध्या संदीप कमालीची बॉल टप्पा पडलाय बॉल हवेमध्ये बॉल चाला इथे सीमा रेषेच्या बाहेर A1 क्वालिटीचा हाय आणि हँडसम बॅक 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 हिट्स बिग हिट्स बिग हिट्स बिग हिट्स ठोकडीचे थँक्यू डीजे काय कमालीचं आहे ते अगदी आपण पाहिलं तर शेवटचा पहिला ज्या वेळेस ओव्हर चालू होती पहिल्या त्या शेवटच्या बॉलवरती अगदी चौकार आला होता आणि आता शेवटच्या बॉलवरती आला षटकार आणि मी म्हणेन आता धावसंख्या झाली आहे ते एकूण 18 धावा इथे धावांचा पाऊस पाहिजे कारण की ते रन इथे चेस होत आहेत आपण प्रत्येक मॅच पाहतोय चांगल्या पद्धतीने मॅच होते म्हणजे धावा बनवणं तितकंच महत्वाचं असतं तुम्हाला सेटअप तुमची भागीदारी तुमची साझीदारी ही खूप महत्वाची बॉलर तयार होतोय लक्ष्मण पहिला बॉल ओ उडवलाय बॉलला फेकून दिलाय न न न न न न न न न चान्स इट इज गोइंग टू एस बॅक मॅक्सिमम करारा छक्का दे धक्का बॅक टू बॅक आपण पाहतोय जबरदस्त आता बॅटिंग होते 24 धावा स्कोर गार्ड वरती लक्ष्मणवरती केलाय अटॅक लक्ष्मणवरती केलाय आता लक्ष्मणला टार्गेट केलाय एखादा स्पेशल ओव्हरची गरज आहे आणि ती कदाचित आता ओव्हर ही लक्ष्मणची देखील असू शकते कारण का पहिल्या बॉलवरती ठोकलाय षटकार अगदी आपण पाहिलं तर दुसऱ्या ओव्हर मध्ये शेवटच्या बॉलवरती षटकार ठोकला आणि आता सुरुवातीलाच काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न सध्या दोन फलंदाज करत असताना महेश आणि साहिल वाह लाजवाब सेटअप तयार करावं लागेल थोडंसं स्पीडअप घ्या जास्त वेळ घेऊ नका आपले जे काही ऑलराउंडर्स आहेत त्यांनी देखील अगदी त्या शाळेजवळ जा कारण का जिथे करून तिथून बॉल आला बाहेर आतमध्ये बॉल आला तर लगेच कलेक्ट करता येईल स्पीडअप ठेवा मित्रांनो आणि जर कोणाकडे जर बॉल आला तर लगेच आपण द्या सुरुवात होते पुण्याशी एकदा लक्ष्मणला टार्गेट केलंय पहिल्या बॉलवरती नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल उडवलाय हवेमध्ये बॉल जरूर आहे आणि फटका फसला गेला मोह आवरता आला नाहीये आणि फलंदाज इथे बाद झालाय महेश जवाब पत्तर से तुझ्याकडे ईट आहे माझ्याकडे दगड आहे आणि दगडीचा गाव हा प्रत्येकाला माहित आहे फलंदाजाला बाद मॅच आणि त्याची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅटर प्रदीप मैदानामध्ये आणि साहिल त्याची आपण पाहतोय नो स्ट्राईकला दुसऱ्या बॉलवरती विकेट घेतली लॉंग ऑफ मध्ये चांगला झेल चांगला कॅच आपण कॅरी केला आणि पुण्याशी एकदा लक्ष्मण तयार होतोय न्यू बॅटर मैदानामध्ये हलकी हाताने चॉईस केल्या पुन्हा एकदा कॅचची संधी फलंदाजाचे मला वाटते पाय वाकत नाहीत कदाचित कमरेचा त्रास असावा इथे गुडबुड झाली आहे आणि तिथून मात्र ओ माय गॉड अरे तू मैमै नाना मुन्ना ना हे काय केलं कॉलिंग नव्हती कॉलिंग इज बेटर कॉलिंग इज इम्पॉर्टंट कॉलिंग नाही ते तू मैमै सगळं जलद गतीने झालं काय करू काय नाही थांब तू मी येतो मी कधी येतो तू कधी जातो इकडून तिकडून झालं फलंदाज गेला बाहेर ठोक डीजे काय झालं काय समजलं नाही इकडे लक्षच नव्हता परंतु फलंदाज बाद झालाय पाहू शकाल धावा झाले स्कोर गार्ड वरती आतापर्यंत 26 धावा नेक्स्ट बॉल आपण पाहतोय रुपेश चांगली गोलंदाजी सध्या आपण करतोय लक्ष्मण
ओ भन्नाट 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 वेगाने बॉल रिलीज केलाय. फलंदाजाला आल्या पावली बॉल समजला नाहीये, तो बनला या बॉलवरती. मामू डॉट बॉल आलाय. चांगली बॉलिंग आता मात्र इथे गोलंदाजी पेश करत असताना आता चांगली टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी करतोय. धावा स्थिरवलं गेलंय. पहिल्या षटकामध्ये 7 नंतर 11 आणि आता सध्या खेळ तिसऱ्या षटकाचा चालू आहे. बॉलर लक्ष्मण तयार. लो फुल टॉस बॉल अगदी खोलवर होता. ब्लॉक ऑनचा बॉल. वाह जवाब गोलंदाजी. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर अगदी एखादी नवी नवरी घरी आली, सासू तिचे तिकट 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 तेवर दाखवते आणि एकदा नवरी जुनी झाली 1 महिन्याची झाली की ती ऐकत नाही, मग ती तिचे तेवर बदलते. आणि तसाच खेळ आपल्याला इथे पाहायला मिळाला. पहिला काउंटर अटॅक केला गोलंदाजीवरती आणि तदनंतर कमालीची लाजवाब भन्नाट वेग कंट्रोल नियंत्रण टप्प्यावरती दिशा. चांगली बॉलिंग. इथं काय झाले पाहायचंय, पाहूया. इथे गोलंदाजाला हरभराच्या झाडावर चढवला की तो पण थोडा थांबला, म्हणजे त्याचं काहीतरी मला वाटतं चुकलंय, काहीतरी पाऊल त्याचं कदाचित चुकला असेल. धावा झाल्या स्कोरकार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतोय 26 धाव्यांवरती रोख लावलाय. वा लाजवाब गोलंदाजी यार सध्या गोलंदाज लक्ष्मण. नेक्स्ट बॉल. हो आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॉल बॅटचा संपन्न नाहीये. भन्नाट वेगानं बॉल रिलीज केलाय. पंचांचा इशारा येतोय. ओव्हरची होतीये समाप्ती. गुड बॉलिंग लाजवाब गोलंदाजी या मॅच मध्ये करत असताना लक्ष्मणला आपण पाहिला कमबॅक कसं करावं, नियंत्रण कसं करावं. पहिल्या बॉल वरती षटकार ठोकल्याच्या नंतर अगदी टप्पे, अगदी वेग कंट्रोल गोलंदाजी जबरदस्त लाजवाब भन्नाट वेग. थँक्यू डीजे. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइस. उनका एटीएम के पैसा अपने एटीएम में. नो चेक, ना वाउचर, ना गूगल पे, ना फोन पे, ना पेटीएम, ना एटीएम, ओनली कॅश. नेक्स्ट बॉल. पहिला बॉल आपण पाहतोय. स्ट्रोक तर चांगला आहे. गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे. बॉल जाईल इथे. वन बास फरान्स 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 ठगडीचे. महेंद्रजी शेठ यांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइस षटकारासाठी. नेक्स्ट बॉल पाहू शकाल. हो माय गॉड, प्रयत्न चांगला केला होता परंतु बॉलला अगदी बावऱ्यासारखी गिरकी घेतली होती आणि तिथे मात्र एक धाव मिळाली. धावा झाल्या स्कोरकार्ड वरती. आतापर्यंत प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहिलं तर टॉस जिंकला होता इथे बामणवाडी टीमनं आणि सध्या धावा जमवल्या गेलेत त्या. अगदी 3 विकेटचं पतन झालंय. 31 धावा स्कोरकार्ड वरती. चांगला खेळ या मॅच मध्ये रंगत असताना दुपारचं सत्र आपण पाहतोय. ओ माय गॉड, अगदी कोणती मोमेंट नाहीये. फलंदाजी लेग स्टंपच्या बाहेर बॉल. अगदी बॉल वेगवान होता. टप्पा दिशा, मी म्हणेन दिशा खराब होती. टप्पा योग्य होता. आलाय तो डॉट बॉल, तर तो व्हाईट बॉल आलाय आणि 32 धावा स्कोरकार्ड वरती. साहिलला आपण पाहतोय षटक क्रमांक 4 हा नावाचं षटक. स्लॉगिंग ओव्हर. रपाटा मारा लागेल. रपाटा मारलाय सांगितल्याप्रमाणे. बॉल चाला इथे सीमा रेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा. चिमणी उडाली भुर. बॉल गेला दूर. आलाय तो षटकार ठोकडीचे. ₹500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. आकाशला आपण पाहिलं धावा झाल्या स्कोरकार्ड वरती त्या एकूण 38 धावा. आता मैदानामध्ये आपण पाहिलं तर अगदी मिडॉनचा फिल्डर आहे तो अगदी गोलंदाजीशी चर्चा करतोय. काय केलंच बाळा आहे तो, कारण हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर. टायमिंग प्रॉपर नाहीये. बॉल बराचसा वेळ लँड झाला हवेमध्ये. कॅच सुटली गेली. आता काय करावं या भाई. कॅच कुणाचा सोडला तू. बेकार काम आहे, बेकार काम. आता मॅच समजा झाल्यानंतर काय रिझल्ट लागला याला पाहिला धरा, कारण का आकाश चांगल्या फॉर्म मध्ये आहे, चांगल्या रिदम मध्ये आहे. त्याने चांगली बॅटिंग केली आहे. कारण का धावा आता आपण पाहतोय धावा झाल्या त्या 40 धावा. या महत्वपूर्ण धावा असतील या मॅच मध्ये, कारण का स्लॉगिंग ओव्हर आणि हाणामारचं षटक आणि हाणामारच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करतोय सध्या आकाश. तुटून पडलाय गोलंदाजावरती. काउंटर अटॅक केलाय. अजून घेतोय क्लासिकल फटका आहे मोठा. धावांचा नाही तोटा.
ठोक डीजे. सावंत यांचं इथे आगमन झालेलं विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. स्वागत आहे आपलं. जबरदस्त बॅटची कडा लागली आहे. कॅच सुटल्यानंतर बघा आकाशने षटकार ठोकलाय आणि महेंद्र शेठ यांच्या माध्यमातून अगदी 1000 रुपयाचं पारितोषिकाला 1 रन्स इथे कंप्लीट होते आणि एका धावेने आपण पाहिलं तर धावा झाल्या. स्कोरकार्ड वरती एकूण 47 धावा, 48 धावांची आवश्यकता आहे. काय डेट ओव्हर मध्ये बॅटिंग केली यार, लाजवाब स्ट्रोक केले आणि संघ कुठेतरी अडचणीमध्ये होता आणि अडचणी आपण पाहिलं तर अडचण आल्यानंतर एक बहुमूल्य योगदान दिलं आणि खरं तर अगदी उभा राहिला आपल्या टीमसाठी. आकाश चांगली बॅटिंग केली. नेक्स्ट मॅच आपण घेणार आहोत टीम श्रीराम 11 चिखलेवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये न्यू स्टार चाळकेवाडी. मी चला टॉस का बॉस मध्ये आपण आवाज ऐकूया पुणे एकदा आमचे परम मित्र रुपेशजी पाटील सर. चला आणि हा बघा इथे आज खऱ्या अर्थानं अन्नदाता सौजन्य ॲडव्होकेट जनार्दन लक्ष्मण बोत्रे साहेब, संस्थापक अध्यक्ष शिवसमर्थ 20 टेरेस को ऑपरेटिव्ह शिवसमर्थ कोऑपरेटिव्ह आणि यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर अगदी प्रत्येकाला जेवणाचा आस्वाद घ्या. चला मॅच चला टॉस साठी यायचंय लगेच. हा आणि ज्या ज्या टीमची मॅच झालेली आहे त्यांनी सर्वांनी आपण जेवण करून घ्यायचंय. या सर्व कप्तान कर्णधार सर्व आपण यायचंय व्यासपीठावरती आणि संपूर्ण आपली टीम घेऊन यायचंय आणि आपला जो जेवणाचा जो किट आपला पॅकेट घेऊन जायचंय. यस रुपेश सर. चला इथून चिखलेवाडी आणि चाळकेवाडी दोन्ही कॅप्टनना विनंती करेन की आपण टॉस साठी या. त्याचबरोबर आदरणीय अविनाशजी सावंत साहेब यांच्या शुभास्थिती मात्र टॉस घेतला जाईल तरी मी विनंती करेन. आणि त्याचबरोबर अष्टविनायक टीम आपण यायचं आहे. कॅप्टन अष्टविनायक टीम आपण कॅप्टन कृपया संपर्क साधा आमच्या आयोजकांबरोबर. तर आदरणीय अविनाश सावंत साहेबांच्या शुभास्थिती मात्र टॉस घेतला जाईल. सर अविनाश सावंत साहेब प्लीज यायचं आपल्या शुभास्थिती टॉस घेतला जाईल. अविनाश सावंत सर, अविनाश सावंत सर यायचं आहे प्लीज. आपल्या शुभास्थिती मात्र टॉस घेतला जाईल. चिखलेवाडी आणि चाळकेवाडी अविनाश सावंत सर प्लीज आपण यायचं आहे. अविनाश सावंत सर. जायचंय पुणे एकदा मॅचच्या दिशेने. मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल सचिन आपण पाहतोय षटकरांचा बादशाह. ओ माय गॉड टॅप शॉट केलाय. पहिलाच बॉल ऑन साईडला. ओ माय गॉड षटकरांचा बादशाह अगदी वाचलाय की काय. आणि खरं तर या टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर कुंभारगडे असोसिएशन काय निर्णय असेल बॅटिंग फर्स्ट. यस जास्त वेळ घेणार मॅच ऑन आहे. यस ओ टू उमेश सावंत सर. थँक्यू सो मच सर. आपण इथे टॉस झालाय. चांगली मॅच घेऊन धावा बनवायची आहे. त्या मॅच मध्ये एकूण 48 धावा आणि 2 फलंदाज मैदानामध्ये सचिन आणि विनायक. त्यांनी बॉलिंग अटॅकसाठी पुन्हा एकदा अधिक आपण पाहतोय. आणि दुसरा बॉल आपण पाहिला तर चांगल्या पद्धतीनं अगदी स्लोवर बॉल होता. गतीमध्ये परिवर्तन केलं. पाठीमागे टप्पा पवला चित्त पेस बॉलचा इथे दुसरा तो डॉट अगदी फसवला मी म्हणेन विनायकला. कारण का विनायकचा पण बॅटचा फ्लो आधीच त्यांनी बॅट फिरवली. पंचांचा इशारा आला. यस व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या बाहेर एक अतिरिक्त धाव. त्याच्यावरती 1 रन्स टीमचे टोटल.
चला जांभुळवाडी टीम आपण संपूर्ण स्क्वॉड आपला टीम आपण जेवण करून घ्यायचं आहे. कॅप्टन यायचं आहे आणि आपलं जेवण घेऊन जायचं आहे. हलकी हातानं प्लेसमेंट केली आहे लेग साईडला, परंतु एकच सिंगल मिळेल. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर सुरुवातीला पहिल्या इनिंग्स मध्ये असंच काही घडलं होतं. सुरुवातीच्या ओव्हर मध्ये पहिल्या रन्स आल्या नव्हत्या आणि तसंच सध्या चित्र मैदानाच्या आतमध्ये या दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळतोय. बॉलर तयार, चांगली गोलंदाजी, पुढे आले, सरसावले, मिस्टँडिंग स्टोर, बॉल हवे मध्ये आहे, नो मॅच लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय, डीप मधून झाले प्रोडक्शन, चांगली फिल्डिंग होतीये आणि तोपर्यंत बघता 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 2 धावा इथे कंप्लीट केल्यात. कशा पद्धतीने या मॅचला उत्तर दिलं जाईल, कारण का 48 धावा हा भला मोठा डोंगर मी म्हणेन या मॅच मध्ये ठेवलाय आणि तशा पद्धतीने आता बॅटिंग कशी करणार हे देखील पाहणं तितकं महत्वाचं. बॉलर तयार, आतापर्यंत चांगली गोलंदाजी, ओ हो, जागा बनवली फटक्याला, परंतु पॉइंट मध्ये बॉल चाललाय क्षेत्रामध्ये आणि एकच सिंगल रन्स आहे का सर? यस, 1 रन्स मिळते ते डिक्लेअर झोन मध्ये आणि 1 रनच्या मदतीने आपण धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. सचिन आणि विनायक ही आघाडीची जोडी, हे दमकम, हे पठ्ठे काय करणार आहे मॅच मध्ये. बॉलिंग चांगली होती, वळवलाय, घुमायलाय, बॉल जाईल इथे सीमारेषेच्या बाहेर. A1 क्वालिटीचा हॅप ट्रॅकर, मनगडाचा वापर, टायमिंग प्रॉपर, छे ठोकडीचे
तर आपण पाहतोय सध्या ऊन भरपूर आहे, उन्हाचे दिवस आलेत, उन्हाला आलेला आहे आणि काय झालं पंच, मॅच बॉल आलाय का? बॉल आला असेल तर द्या, बॉल आला असेल तर द्या, कुणी काही गडबड करू नका, परंतु मॅच स्पीडअप ठेवा प्लीज. सेम बॉल आहेत, सगळे सेम बॉल आहेत, फक्त नवीन बॉल देऊ नका. बॉल आला असेल मॅच बॉल तर द्या, परंतु वेळ घेऊ नका मित्रांनो, कारण का आज आपण हा फक्त एका दिवसाचा सुख सोहळा आपण पाहतो आणि खरोखर एक हक्काचं व्यासपीठ आपल्याला आणून दिलंय. खरं तर या कुंभारगाव क्रिकेट असोसिएशनने आणि त्याचबरोबर या आमच्या बोरगीवाडी गावाने खरं तर हक्काचं व्यासपीठ आणि हक्काचं व्यासपीठ या हक्काची आपली माती आणि या मातीमध्ये आज तुम्ही घडताय. परंतु स्पीडअप ठेवा. या मॅचच्या दिशेने सामना इथे रंगला गेलाय, सामन्यात मजा येते, सामन्यामध्ये जुगलबंदी होते, कधी इकडे कधी तिकडे कधी तिकडं कधी इकडं. बलर तयार, ओ हो हो आल्या पावली, ठोकलाय दर्जेदार या दिमागदार सोहळ्यामध्ये A1 क्वालिटीचा धर्माचक दर्जात्मक कलात्मक जय महाराष्ट्र दे धक्का ले चक्का ठगडीचे गाण्याचं उत्तर देत आहे. खरं तर अगदी शक्ती तुऱ्याची आठवण झाली. अगदी बाला डान्स ते देखील आम्ही केलंय, कित्येक वर्ष आम्ही बाला डान्स केला. आम्ही खरं तर शक्तीवाले होतो, कित्येक वेळा नाचलोय, कित्येक वेळा आम्ही ढोलकी देखील वाजवली. फटका इथे फसला गेलाय, एलिमिनेशन नाहीये. ओ माय गॉड, कॅच इथे सुटला गेला आणि तिथून मात्र एक धाव मिळाले. पहिला बॉल आपण पाहिला तर व्हाईट बॉल टाकला होता आणि सध्या बॉलिंग ट्रॅक वरती असताना गोलंदाजावरती अगदी दडपण येत आहे. गोलंदाजाला जर क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाहीये तर त्याची ऊर्जा कमी होते. ऊर्जा वाढवायची असेल तर तुमचं बेस्ट फिल्डिंग होणं, तुम्हाला एक एक धाव रोखावी लागते, एक एक धावेने तुम्हाला संघर्ष करावा लागतो. कदाचित एका धावेने तुम्ही मॅच पराभूत होता. ओ माय गॉड, चांगला बॉल, परंतु दिशा खराब आहे. लेग स्टंपच्या बाहेर बॉल चाललाय. एक अतिरिक्त धाव मिळते, धावा झाल्या स्कोरकार्ड वरती आतापर्यंत त्या 29 धावा आणि येणारे बॉल जरूर जास्त आहेत आणि धावा जमवायच्या आहेत आतापर्यंत त्या 19 धावा. चांगली फटकेबाजी केली इथे सचिन विनायक आणि सध्या निवास करतोय. ओ माय गॉड, व्हाट अ शॉट, परंतु मिळेल ती सिंगल आपण पाहिलं तर अगदी फ्लिक केला होता फलंदाजाने आणि तिथून मात्र एक सिंगल मिळते. एक सिंगलच्या मदतीने धावा स्कोरकार्ड वरती आतापर्यंत आपण पाहतोय धावा झाल्या स्कोरकार्ड वरती त्या 30 धावा आणि आता बॉल आहेत बाकी. ओव्हर होते समाप्त, 12 बॉल 18 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल 18 धावा सरासरी गाठायची या मॅच मध्ये. 9 धावा जबरदस्त. आपण डीजे ऑपरेटर त्याचबरोबर रुपेश पाटील आपण म्हटलं तर अगदी डीजे देखील चांगल्या पद्धतीने ऑपरेट करतायत, समालोचन करतात. यावेळेस आपण पाहू शकाल फलंदाज पुढे गेला आणि मारनं त्याला रपाडा मारला कमरेवरती. वाकली का काय तो वाकलाय, असं काही कधी कधी घडतं. धावा झाल्या स्कोरकार्ड वरती ते 29 धावा स्कोरकार्ड वरती आपण पाहतोय. जबरदस्त मॅच, 11 बॉल 18 धावेंची आवश्यकता. मॅच ऑन होते. पहिला बॉल आलाय तो डॉट. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज संतोष. बॉल चालू ते फाईन लेग रिदर मध्ये कुडबुडला क्षेत्ररक्षक, गुडबुड झाली आहे आणि तिथून मात्र धावा मिळतील त्या बॉल वरती. त्या 2 धावा आपण पाहू शकाल. फलंदाजाला थोडी नक्कीच पायामध्ये इंजरी आली आहे, दुखापत झाली, तरी देखील तो पळतोय कारण का पळायला शिवाय रन्स मिळत नाहीये. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. 3 फॉर क्रिकेट, T फॉर टॅलेंट, 1 फॉर अटॅक हे क्रिकेटचा. यावेळेस मोठा फटका आलाय. वाह, बॉल चालाय ते सीमारेषेच्या बाहेर. कडक 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 बेधडक यांच्या की सडक चरण ढोगडीचे.
बॉल अँड गुड डिलिव्हरी. बॉल चालला इथे डॉट. अगदी आपण पाहिलं तर शरीराच्या लांब ठेवला फलंदाज आणि चांगला योग्य तो टप्पा टाकलाय. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती 2, तिसऱ्या बॉलवरती काउंटर अटॅक. यावेळी स्ट्रोक चांगला आहे समोरच्या दिशेने आपण पाहिलं तर व्ही सेप मध्ये बॉल चाललाय. लॉंगॉन बदन आले, प्रोटेक्शन दिलं गेलंय. सिंगल मिळते बॉलवरती आणि आता या सिंगलच्या मदतीने धावा झाल्या त्या 39 धावा. आणि आता येणारे बॉल आहेत बाकी 7 आणि 7 बॉल मध्ये धावा जमवायच्या आहेत त्या एकूण 9 धावा. मॅच ऑन आहे मित्रांनो, मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. ब्लॉकॉनचा बॉल, फटका सुरेख आहे, चांगली फिल्डिंग होती. ओ माय गॉड, क्या कर रहा है आप, ये क्या हुआ. बॉल अडवला गेला, तिथून मात्र एक सिंगल मिळते. आणि आता 1 ओव्हर आणि 8 धावांची आवश्यकता आहे. टीमची धावसंख्या आपण पाहिलं तर धावा झाल्या स्कोरगार्ड वरती. द्वितीय बॅटिंग करत असताना सध्या आपण पाहिलं तर टीम चाळकेवाडी सध्या पोहोचलेत ते अगदी 40 धावा. प्रथमतः बॅटिंग केली होती ते आपण पाहिलं तर टीम बामणवाडी टीमने एकूण धावा जमवल्या होत्या. ते एकूण 47-48 धावांचं टार्गेट. आणि सध्या 3 षटकांमध्ये चांगली बॅटिंग मी म्हणेन केली आहे. आणि प्रत्येकाने योगदान दिले. जे बॅटर आहेत एकाने केली ती कामगिरी, दोघांनी केली ती भागीदारी आणि सर्वांनी एकजूट करून केली ती जबाबदारी. आणि तीच सध्या जबाबदारीनं हे फलंदाज या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीनं, चांगल्या रिदमनं, चांगल्या फोकसने ते मॅच कडे पाहतायत आणि खेळतायत. 6 बॉल 8 धाव्यांची आवश्यकता. प्रत्येक बॉल डॉट हा विश्वासाचा असणार आहे. बामणवाडी टीम कडनं विकेट घ्यावा लागतील. आणि राजू बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. पहिला बॉल राजू स्ट्राइक एंडला, फलंदाज विनायक. ओ माय गॉड, मंकड विकेट, मंकी विकेट. चाणक्य पद्धतीचा क्रिकेट आपण पाहतोय. राजूने केली एक कमाल, झाली धमाल, धमाल झाली म्हणून ठोकाडीचे. करावं पुण्यात आणि अटॅक केलं ना फलंदाजाला, गेलं ना जळ पावडांनी. बेकार बेकार काम. परंतु कित्येक वर्षाचा अनुभव आहे राजू यांना आणि त्यांनी मंकड विकेट घेतली. फलंदाजाने मला वाटतं क्रीज सोडली होती आणि ते पाहिलं राजू यांनी आणि पहिला बॉल नाहीये परंतु विकेट त्याने काढली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दुसऱ्या एंडला निलेश बाद झालाय. फलंदाज आपण पाहिलं तर निवास, चांगली त्यांनी बॅटिंग केली. 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आलेत आणि तो बाद झालाय. तो 16 धावांवरती. फर्स्ट बॉल. ओ माय गॉड, वेळ घेऊ नका प्लीज. नाही नाही, आपण वेळ घेऊ नका. कदाचित पंचांनी आणि जर आयोजकांनी काही डिसिजन घेतला तर कदाचित हा बॉल नो देखील असतो जर फलंदाजीने जागा सोडली नाही. हे देखील तुम्हाला सूचित करतो. मगाशी जागा सोडली होती, आता परंतु फलंदाज हुशार आहेत. परंतु हा फलंदाज उत्तुंग मोठा आकाशाला घेतलेला हा लांब 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 बर्राच लांब ठोकलाय. षटकार. एक धावेची आवश्यकता आहे. मॅच बनला होता कदाचित. बघा या छोट्या छोट्या चुका तुम्हाला या स्पर्धेमधून बाहेर घेऊन जातात. हे आपण कित्येक वेळा पाहिलंय आणि ही अगदी कदाचित ही सुवर्ण संधी आली होती आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करायचं होतं. सोनं नाही करू शकत परंतु मॅच मध्ये तुम्ही ऑन राहू शकता. मॅच तुमच्यासाठी जिवंत होऊ शकते. कॅच सुटला गेलाय. गोलंदाज पुणे क्षेत्रात तयार. हलक्या हाताने केला, प्लेसमेंट केली आहे. एक सिंगल मिळते आणि अगदी या मॅचला बॉल चाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चालेल डीप पर्यंत आणि